आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुमच्या समोर आधुनिक जगाची आधुनिक सावित्रीतून हा विषय घेऊन आलेले आहे. अगं, आधुनिक जगाची सावित्री ना ग तू. मग हे कसलं आलंय व्रतवैकल्य, उपवास, हे सगळं काय आहे? वडाचं झाड नाही सापडलं तर सरळ सरळ फांद्या तोडून आणता आणि मग त्याला दोरा गुंडाळता. तू उपाशी राहून केलेला नैवेद्य झाडाजवळ ठेवता. असे एक ना अनेक प्रकारे आपण निसर्गाची हानी करतोय, एवढं साधं गणित तुला कळू नये? हिंदू धर्मात सणांना महत्त्व आहेच आणि ते योग्यच आहे, परंतु त्याबरोबर त्यांनी विज्ञानाचा पाया पण आपल्याला घालून दिला होता ना ग. मग तो आपल्याला विसरून कसा चालेल? वटपौर्णिमे दिवशीच त्याच्या भरमसाठ फांद्या तोडता, वटवृक्षाला किती इजा पोहोचवता, हे नाही का ग कळत तुला? जुन्या काळी स्त्रियांना बंधनं होती, त्यांना घराबाहेर पडता येत नव्हतं, म्हणून हे सण नटून थटून चार चौघींना भेटणं होत होतं त्यानिमित्ताने. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाखाली जो प्राणवायू मिळतो तो स्त्रीला अत्यंत उपयुक्त आहे, हे त्याचं शास्त्र होतं. पण त्या सर्वाच्या पलीकडे जाऊन आपण आता मिनिएचर वटपौर्णिमा साजरी करत आहोत. आता मिनिएचर म्हणजे काय? कुठून तरी फांदी तोडून आणा वडाच्या झाडाची, ती कुंडीत लावा किंवा ती तशीच ठेवा आणि त्याचे पूजन करा. ही झाली आपल्या फ्लॅटमधली मिनिएचर वटपौर्णिमा. मग अन्नधान्याची नासाडी, फळांची नासाडी, इत्यादी इत्यादी यानं त्या प्रकारे आपण नासाडी करत आहोत आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत. त्यापेक्षा आता थोडीशी वेगळी वटपौर्णिमा आपण साजरी करून बघूया का? बरं, ऐका मग मी सांगते आणि तुम्हाला पटतंय का तेही पहा. 2020 हे साल आपण निम्म्याहून जास्त घरात बसून घालवलंय. का? हे सर्वांसमोर त्याचं कारण आहे. ज्या प्रकारे मनुष्याने पर्यावरणाला हानी पोहोचवलेली आहे, त्यामुळे एक ना अनेक संकटे आज आपल्यावर आलेली आहेत. कोरोनासारखं संकट, शिवाय निसर्ग चक्रीवादळ, हे एक ना अनेक संकटांना मनुष्याने स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. तर आता या आपण निसर्गाची थोडीशी हानी थांबवूया. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर वटपौर्णिमे दिवशी वडाच्या डहाळ्या तोडून न आणता आपण एक तरी किमान वडाचे झाड लावण्याचा संकल्प करूया. ठीक आहे, वडाचे झाड नाही मिळाले तर दुसरे कोणतेही झाड तुम्ही लावू शकता. तुमच्या परसबागेत, अंगणात, कुंडीत, कुठेही ते लावून आपण वृक्ष संवर्धनाची एक सुरुवात करूया. वृक्ष संवर्धनाने निसर्गाचा समतोल राखला जाईल. जी वटपौर्णिमा करत आहात तीच वटपौर्णिमा आपल्याला वृक्षारोपण करून करायची आहे. म्हणजेच काय, एक झाड लावायचं आणि त्याची पूजा म्हणजे काय, तर वर्षभर किंबहुना आयुष्यभर त्याची काळजी घ्यायची, त्याचे संवर्धन करायचं. ही झाली निसर्गाची पूजा. तसेच तुम्ही जो नैवेद्य बनवाल तो मुक्या जनावरांना खायला घाला. आंबे किंवा इतर फळे जी आपण सुवासिनींना देतो, एकमेकींना वाटतो, किंबहुना ती कधी कधी खाल्लीही जात नाही, ती तशीच फेकून दिली जातात. त्यापेक्षा ते जे काही अन्नधान्य आहे, पंचपक्वान्न नैवेद्य केलेलं आहे, किंवा जी काही 5 फळं आहेत ती आपण एखाद्या गरीबाच्या घरात देऊया, किंवा जो अत्यंत भुकेलेला आहे त्याची आपण भूक भागवूया. मग बघा, त्याच्या चेहऱ्यावरची चमक तुम्हाला नक्कीच समाधान देऊन जाईल आणि तो स्वतःहून तुम्हाला नांदा सौख्य बरे हा आशीर्वाद देऊन जाईल. आणि झाडे लावल्याने काय होईल, तर तुम्हाला आयुष्यभर प्राणवायूच मिळणार आहे. चला तर मग लागा कामाला. या आधुनिक वटपौर्णिमा करायला सज्ज व्हा.